एका द्विजाला म्हणतात दात, तिसरा द्विज त्याला म्हणतात ब्राह्मण. सांगणारा काही वेळ लागत नाही, कोणता द्विज उच्चारलाय वाचणार. सांगणारा मग हुशार आहे आमच्या पवार सरांसारखा, आमच्या थोरवले सरांसारखा. पण वाचणारा तो द्विज रस्व उच्चारला का दीर्घ उच्चारला काय कळत नाही. म्हणजे रामायण लय सोपं आहे. अहो रामायण सोपं नाही, हरिपाठ लय अवघड आहे. एवढा अवघड आहे. द्विज म्हणलं की दात होत आहे, द्विज म्हणलं की ब्राह्मण, द्विज म्हणजे पक्षी होत आहे. इतका अवघड आहे राम. आपण भरा 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 पारायण करतो. डोळे हे पारायण ज्ञानेश्वरीच्या ओळीकडे पाहिजेत. ओम नमोजी आद्या आज 2 वर्षी 4 महिने चाललंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यान आत्मरूपा. हे नंतर गेल्या वर्षी झालंय चैतन्य महाराजांचं. 4 महिने आद्या वाटाने चालले कोणाचे कुठून आले जे गेलेले ते. मी काल गावाकडे गेलो म्हणजे ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या 4 महिन्याच्या तुरुवास ओम नमोजी आद्या. आता काय सांगतो नुसतं ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्यानंतर जय जय स्वसंवेद्या त्याच्यानंतर आणि आत्मरूपा गेल्या वर्षी उरलेला या वर्षी सांगितलं. असू द्या, प्रामाणिकपणा पाहिजे. वाचताना बुद्धी ही त्या अर्थाशी गहन पाहिजे. ओम नमोजी आद्या म्हणजे काय, अर्थाशी गहन पाहिजे. डोळ्याने ते शब्द दिसले पाहिजेत. अंतःकरणाचा शुद्ध भाव पाहिजे. याचं नाव पारायण. हा प्रामाणिकपणा आहे. नाहीतर आता काय त्यात संत पूजा म्हणून असते बघा, पंढरी क्षेत्रामध्ये आनंदी म्हणजे काही सप्ताहामध्ये करतात, इथं करतात का नाही मला माहित आहे. ज्ञानेश्वरी पारायण बसतात लोक संत पूजा, कोणी केळी काही साखर घेऊन येतात, फळं वगैरे घेऊन येतात, व्यासपीठावर काही ठेवले जातात आणि काही पारायण करत्याकडे. ठेवणं काही गुन्हा नाही आणि ठेवले तर खाणार आणि खाल्ले पाहिजे, पण पारायण नाही. ते वाटायला आल्यानंतर पारायण करते सगळे ते वाटणाऱ्याकडे बघतात आणि व्यासपीठ वाचणारे जे असतात, पारायण करते ग्रंथ वाचणारे ते वाचत राहतात, काही वेळ निघून जातात. मी सांगतोय प्रामाणिकपणा परमार्थातला, फुलातला सांगतोय. असं चालत नाही, प्रामाणिकपणा लागतो. याच्यावर एक दृष्टांत देतो आता. राहू द्या, पुढचे गुण राहिले तर बघू कधी योग आला. सप्ताह कमिटीने महाराजांनी जर आमच्यावर कृपा केली समिश्र भगवानंतर पुढच्या वर्षी सांगू. याच्यावरच बोलू. काय प्रामाणिकपणा. एक गवळी होता पवार महाराज, गवळी होता, आपल्या पिढीला दूध घालत होता. बरं मग पवार साहेबाला एक गवळी असणारा दूध घालत होता खेड्यातला. जुना काळ म्हणजे जुना. नोटाचे रुपये नव्हते, वाजते रुपये. मी चांदीचे पाहिले, त्याच्या अगोदरचे कोणते मला माहित नाही, पण ते वाजते. पैसे द्यावे खनखन मोजोनी, एक गवळण नाही तेवढंच सांगतो. पैसे द्यावे खनखन मोजोनी. कोणाला म्हणते ती विकणाराला, म्हणजे ज्याने विकत घेतले त्याला ती गवळण म्हणते. खनखन पैसे मोजून द्या. मी निक्क दूध घातलंय, निक्क दही दूध लोणी मथुरीच्या बाजारात. मग खनखन म्हणजे ते वाजते रुपये होते. त्यांच्याकडे पवार साहेबाकडे पाहुणे येणार होते म्हणून त्यांनी सांगितलं आजच्या दिवशी म्हणले गवळी दादा उद्या आमच्याकडे पाहुणे येणार, 1 लिटर वरवा आहे, उद्या दुसऱ्या दिवशी 1 अर्धा लिटर वाढून द्या आम्हाला दूध. म्हणले काय हरकत नाही पवार साहेब. खेड्यातून दूध घेऊन आला. वाटीत तो सगळ्यांना वाटीत आला. जुना काळ. पहिला हांडा होता. आता प्लॅस्टिकचे कॅन वगैरे नव्हते, ट्रॅक्टरच नव्हता बाबा त्या काळात. पितळ्याचे हंडे, स्टील सुद्धा नव्हतं का बाबा, पितळ्याचे हंडे. आणि त्या हंड्यामध्ये असणार ते दूध भरून वर धोतर आणि कपड्यांनी बांधलेलं, त्याला माशी वगैरे काही पडू नये म्हणून ते दूध घातलं. शेवटचा नंबर पवार साहेबाच्या अगोदर थोरबोले महाराजांकडे दूध घातलं. तिथं दूध घालताना 1 लिटर दूध राहील. पवार साहेबांनी मागितलं होतं 2 लिटर. पाहुणे येणार आहेत म्हणजे काही वारकरी येणार आहेत आमच्याकडं. रामानाचार्य, प्रवचनाचार्य, कीर्तनाचार्य, विनोदाचार्य, सगळे आचार्य त्यांच्याकडे दूध आहे. जवळच विहीर होती, हौद होता एक, हौद भरलेला. त्या हौदाला एक तुट्टी होती. गेला तो हौदाजवळ. दूध किती राहिलं होतं? 1 लिटर. श्रुती, याला म्हणता श्रुती. नामदेवाचं प्रमाणे नंतर सांगतो श्रोता कोणाला म्हणतात. बघा गेला जवळ,